न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अंबड व सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 1100 हेक्टर इतकी जमीन सन 1973 ला बळजबरीने संपादित केली। त्यावेळी अनेक आश्वासने शासनाने दिली होती, एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही। म्हणूनच 16 जानेवारीपासून नाशिक ते मुंबई पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येणार आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे। सन 1994च्या परिपत्रकातील पीएपी धोरणात बदल करण्यात यावा। माननीय आमदार हिरे कुटुंबीय यांच्या MIDCतील भूखंड घोटाळ्याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी। अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायरान जमीनही विनासंमती MIDCला देण्यात आली। ती गायरान जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी। MIDC व नाशिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही STP व्हर्चेस ETP प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली। त्यामुळे शेती पिकत नाही। प्रचंड नागरी वस्ती वाढल्याने गेल्या 20 वर्षापासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे। MIDCत अनेक भूखंडावर बेकायदेशीर पोट भाडेकरू व बेकायदेशीर भूखंडाचा वापर थांबविण्यात यावा। अशा विविध मागण्यांचं निवेदन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आलंय। कायदा करण्यासाठी किंवा आपले हे जे काय घोटाळे चालू आहे याच्याबाबत तुम्ही आवाज न उठवता कधीच तुम्ही आवाज उठवला नाही, हा आमचा खरा राग आहे आणि संताप आहे। मग आम्ही जमिनी कशासाठी दिल्या आहे? गुंतवणूकदारांना दिल्या आहे का बिल्डरांना दिल्या आहे की तुम्हाला दिलेल्या आहे? ते याची चौकशी व्हावी। आमच्या विविध समस्या STP प्लांट असेल, ETP प्लांट असेल, नवीन पोलीस स्टेशन असेल, आमच्या PAP धोरणात बदल व्हावा, हाही एक विषय आहे। आम्हाला गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही आंदोलनं करतोय, विविध निवेदनं देतोय, MIDCच्या दरबारी खेट्या मारतोय, परंतु आम्हाला एकही PAP भूखंड उपलब्ध होत नाही। त्याच्यानंतर आमच्या ज्या वेळेस जमीन घेतली त्या जमीन घेतल्यानंतर त्यांनी 4 ते 5 मीटर हे रस्ते सोडलेले। त्याच्यामुळे आमच्या उरलेल्या जमिनी हे अंतिम लेआउट करता येत नाही, कारण हे महानगरपालिकेचा नियम असा आहे की 9 ते 12 मीटर रस्ते पाहिजे, परंतु इथं अवेलेबल 4 ते 5 मीटरचे रस्ते असल्याने अंतिम लेआउट करता येत नाही। आणि या अशा अनेक विविध समस्या आहे। या संदर्भात आम्ही नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढणार आहोत। परंतु कालच आम्ही माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली। त्यांना हे सगळं आम्ही त्यांच्यापुढे 1.5-2 तास चर्चा करून हे सगळे विषय मांडले। त्यांनी देखील आम्हाला असं आश्वस्त केले की तुमच्या मोर्चात एक दिवस आम्ही सामील होऊ आणि माननीय राज्यपालांकडे भेट तुमची करून द्यायचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि ते पत्र पण देणार आहे, तसं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले। त्यामुळे आमचा हा मोर्चा उद्या सकाळी सुरू होणार आहे।